तर नमस्कार, मी डॉल्फिनवालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पाहू शकता आज आपण आलोय राजकोट किल्ल्यावरती. तर मालवणला फिरतोय आपण आणि आता मी राजकोट किल्ल्यामध्ये प्रवेश केलाय. बघू हे समोरच्या साईडला आहेत ना, एवढा भारी नजारा आहे ना की तुम्ही पण बघत राहाल. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे बघा, केवढा मोठा आहे बघा. ह्या साईडला महापुरुष मंदिर आहे, आपण पहिले इथे जाऊया नंतर त्या साईडला जाऊया. तर आता आपण मंदिरामध्ये आलोय. तर आता आपण मंदिराच्या बाहेर पडतोय, दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिराच्या बाहेरच्या साईडला आपल्याला तुळशी उद्यान बघायला भेटेल. आणि बनवले एकदम किल्ला बघा कसा सुंदर आहे, आत्ताच काम केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांची तलवार बघा केवढी मोठी आहे बघा, खूप मोठी तलवार आहे शिवाजी महाराजांच्या हातात बघा. ढाल तलवार परत म्हणजे जवळजवळ आहेत ना, अंदाज लावू शकत नाही हा स्टॅच्यूचा हाईटचा, पण बघा केवढी मोठी आहे. तर भारी नजारा आहे बघा. म्हणजे मी तर इथे पहिल्यांदाच आलोय, लहानपणी मालवणला यायचो पण आता भरपूर वर्षानंतर आलोय. माझा काका इथे राहायचा, बोटीवरती होता, पोलीस बोटीवरती तेव्हा राहायचा. आता आपण एक्झॅक्ट खाली आलोय. नाव बघा केवढा मोठा आहे, वरती स्टॅच्यू बघ केवढा मोठा स्टॅच्यू आहे बघा, म्हणजे जबरदस्त नजारा आहे. आता आपण आहे तर मागच्या साईडला आहोत, आता तुम्हाला पुढच्या साईडला जाऊन दाखवतो. किल्ल्याच्या वरून आहेत ना डायरेक्ट समुद्र दिसणार आहे आपल्याला. म्हणजे पुढे समोरच्या बाजूला गेलो ना डायरेक्ट किल्ला दिसेल आपला, सिंधुदुर्ग किल्ला आणि अरबी समुद्र. आणि आता स्टॅच्यू बघा, राजमुद्रा आहे इथे. आणि बघा केवढा मोठा स्टॅच्यू आहे बघा महाराजांचा. हे खूप सुंदर नजारा आहे. या साईडला आपले सर्व फ्रेंड्स बसलेत, दाखवतो. तर तुम्ही बघू शकता नजारा बघा काय कमालचा आहे. या साईडला सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि हा पूर्ण आहे ना अरबी समुद्र आहे. म्हणजे आपल्याकडे जसे खडक आहेत त्याच्यात आणि याच्यात भरपूर फरक आहे. आणि तसं आपण खालच्या साईडला आहे, म्हणजे रत्नागिरीच्या खालच्या साईडला आहे तसे असे बेट दिसायला आपल्याला सुरुवात होतात. त्यामुळे या बेटावरती किल्ला बनवलेला आहे. मोठा बेट आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे इथे. आणि या साईडला बघा छोटे छोटे डोंगर आहेत आणि तिकडे मालवणची जेट्टी आहे त्या साईडला. आता इथून बघा केवढा स्टॅच्यू दिसतोय बघा, खूप मोठा स्टॅच्यू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. भरपूर लोक आलेत बघायला. आपल्यासोबत आपला दादा आहे अनिकेत दादा. आणि बघा आम्हाला लय आवडलंय. या साईडला होती का बाकी पण लोक आहेत, फोटोज वगैरे काढायचं काम चाललंय. इथे माणसं बघा शूटिंग साठी आले, शूटिंग ह्या साईडला नारळाची बाग आहे. तर दुसऱ्या साईडने पण व्ह्यू बघूया किती सुंदर आहे. रेलिंग पण बघा मस्त केलेलं आहे, सिमेंटचे पण लाकडी असल्यासारखे डिझाईन केलेले त्याच्यावरती. त्यामुळे ना एक अट्रॅक्टिव्ह वाटते रेलिंग पण. ह्या साईडला बघा फिशिंग बोट वगैरे आहेत खाली घेतलेल्या, परमिशन भेटले त्यामुळे बोटी पाण्यामध्ये घेतलेल्या आहेत लोकांनी. या साईडला पूर्ण मालवण शहर आहे बघा, जेटी आहे ती. आणि त्या साईडने आहेत ना किल्ल्यावरती जायला बोटी सुटतात, म्हणजे ह्या किल्ले इथून सुटतात या जेटीवरून. पण हा बीच आहेत ना असा टर्न घेऊन आहेत ना असा गेलाय इथे आहेत ना तिथपर्यंत समोर आलाय. तो जो डोंगर दिसतोय छोटा तिथपर्यंत आलाय. आणि त्यात ना मधून लाईटीचे पोल गेलेत, ते किल्ल्यावरती लाईट पण. किल्ल्यावरती नारळाची झाडं बघा किती भरपूर आहेत, भरपूर नारळाची झाडं आहेत. तर मजा येते, लोक पण फिशिंगला भरपूर आले तिथे. पाणी पण शांत आहे, म्हणजे आपण फिशिंग करत असल्यामुळे आपल्याला अंदाज आहे पाणी कसं आहे ते, त्यामुळे प्रसन्न वाटतंय. मालवणला भरपूर मी फिरतोय आणि भरपूर वर्षामुळे आलंय त्यामुळे भरपूर बदल झालेले बघायला भेटतात मला. तुम्हाला एकदा स्टॅच्यूचा नजारा दाखवतो, केवढा मोठा स्टॅच्यू आहे. तर ठीक आहे, आता आपण राजकोट किल्ल्यावरती आलो होतो, तुम्ही बघितलात केवढा मोठा शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. बघून एकदम भारी वाटलं. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.